If grains are stored in a damp space, it catches fungus. जर धान्य एखाद्या ओलसर जागेत साठवण्यात आले तर त्याला बुरशी लागते. I will have to attend at that wedding ceremony. मला त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहावे लागेल. The doctor asked him to take the medicine twice a day. डॉक्टरांनी त्याला ते औषध दिवसातून 2दा घेण्यास सांगितले. He bought 5 pens for 10 rupees each. त्याने प्रत्येकी 10 रुपये याप्रमाणे 5 पेन विकत घेतले. Do you know anything else about it? तुला याबद्दल आणखी इतर काही माहिती आहे का? Keep this secret between you and me only. हे गुपित फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहू दे. This is better than any other motorcycle in the market at this price. बाजारात या किमतीत ही मोटरसायकल इतर कोणत्याही मोटरसायकलपेक्षा अधिक चांगली आहे. They were waiting eagerly for the match to start. ते सामना सुरू होण्यास आतुरतेने वाट पाहत होते. If you speed on the road, you will be fined. जर तुम्ही रस्त्यावर थुंकला तर तुमच्याकडून दंड आकारण्यात येईल. I haven't received information about it. मला याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. The Republic Day is celebrated on 26th of January every year. 26 जानेवारीला प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. He did not know how to speak. त्याला माहित नव्हते की कसे बोलावे. We should try to utilize every moment of our life. आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उपयोगात आणण्यास प्रयत्न केला पाहिजे. The goldsmith makes ornaments. सोनार दागिने बनवतो. The deer bent down to drink water from the lake. हरिण तळ्यातून पाणी पिण्यासाठी खाली वाकले. He is standing in the shade of tree. तो एका झाडाच्या सावलीत उभा आहे. He has no interest in literature. त्याला साहित्यात काहीही रुची नाही. The umpires have declared him out. त्या पंचांनी त्याला बाद घोषित केले आहे. If you do not know something, admit it humbly. जर तुम्हाला काहीही माहीत नसेल तर ते नम्रपणे मान्य करा. He reached the highest peak of success because of his business skills. तो त्याच्या व्यावसायिक कौशल्यामुळे यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. I see nothing wrong in this behavior. मला त्याच्या वर्तनात काही चुकीचे दिसत नाही. It has been snowfall outside since morning. सकाळपासून बाहेर बर्फवृष्टी होत आहे. His teacher was not satisfied with his explanation. त्याच्या शिक्षकांचे त्याच्या स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही. The policemen have caught the burglar red-handed. पोलिसांनी घरफोड्याला रंगेहात पकडले आहे. That businessman was murdered by gangster. त्या व्यावसायिकाचा एका गुंडाकडून खून करण्यात आला.